मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 2 मेच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की राजश्री आनंदातच रुक्मिणीला येऊन सांगते की सिंधूचं ॲडमिशन झालं, सगळं व्यवस्थित पार पडलं. त्यावर रुक्मिणी म्हणते अरे वा, आणि त्यानंतर ती हात जोडून म्हणते की गजानना पावलास रे बाबा, आणि राजश्रीला विचारते की आता ढोल ताशेवाल्यांना बोलावू का सिंधूच्या स्वागतासाठी, आणि त्यामुळे राजश्री खाली मान घालते. तर रुक्मिणी म्हणते तुझा आनंद पाहून तर असं वाटतंय की जणू तुलाच डिग्री मिळाली. त्यावर राजश्री म्हणते जाऊ द्या वहिनी, ते तुम्हाला नाही समजणार. आणि त्यामुळे रुक्मिणी चिडून म्हणते मग मला सांगायच्या फंदात पडतेसच कशाला. तितक्यात राणी तिथे रुक्मिणीची चौकशी करत म्हणते की मामी तुम्ही काही खाल्लं का नाही, तुमची औषधं असतात ना. तर रुक्मिणी म्हणते काय करणार, घरात सतत वाद सुरू असले की घशाखाली घास उतरत नाही. त्यावर राणी म्हणते की सिंधूच्या वागण्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, तिचं तर हे चालूच राहणार, तुम्ही खाऊन घ्या आधी, उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका, मी वाढते तुम्हाला जेवायला. आणि त्यामुळे रुक्मिणी लगेच राजश्रीला म्हणते की बघ, ही आहे या घरची आदर्श सून, नाहीतर ती मुलगी, ना तिला घराची काळजी ना जबाबदारीची जाणीव, पण तरीही तिला या घरातील सुनेचे सर्व अधिकार मिळावेत अशी तुझी इच्छा आहे. त्यावर राणी लगेच म्हणते जाऊ द्या मामी, तुम्ही नका विचार करू तिचा. पण तरीही रुक्मिणी राजश्रीला म्हणते की लोकांना दाखवण्यापुरते आपण अजूनही एकत्र कुटुंबात राहतोय, पण सत्य परिस्थिती मात्र ही आहे की ती मुलगी आल्यानंतर आपल्या कुटुंबाची विभागणी झाली आहे आणि ती काही न खातच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे ॲडमिशनसाठी लागलेले पैसे पाहून सिंधूला धक्काच बसतो. त्यानंतर ती राघवचे आभार मानत म्हणते की आप्पांनंतर तुम्हीच करताय माझ्यासाठी इतकं सगळं, आणि मी तुमचे सगळे पैसे माझी स्कॉलरशिप आली की नक्की देईल. त्यावर राघव तिला म्हणतो की मला ना एक कोर्स करायचा आहे. त्यावर सिंधू कोणता कोर्स हे विचारते. तर राघव म्हणतो 7 दिवसात सिंधूला समजून घ्या हा कोर्स, आणि ते ऐकून सिंधूला खूप हसू येतं. तर राघव म्हणतो मला ना कळतच नाही, तू कधी चिडते तर कधी गोड बोलते, मध्येच वेगळंच काहीतरी वागते, मग मला ना काही कळत नाही, त्यामुळे कोर्स तर करायलाच हवा. त्यावर सिंधूही हसून म्हणते की अशीच आहे मी. त्यानंतर सिंधू राघवकडे कॉलेज सुरू होण्याआधी मी एकदा नांदगावला जाऊन येते असा हट्ट करत असते. मात्र राघव तिला नकार देतो, कारण सूर्यकांत सिंधूला पुन्हा त्रास देईल अशी त्याला भीती वाटत असते, आणि सिंधू राघवसोबत नांदगावला जायला तयार नसते. त्यानंतर राघव सिंधूला आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन जातो. त्यामुळे सिंधू खूपच खुश होते आणि तिला आनंदी पाहून राघवही खुश होतो. तर इकडे सिंधू नक्की कोणकोणता आईस्क्रीम खाऊ हे ठरवत असते आणि शेवटी स्ट्रॉबेरी आणि मँगो घेते. मात्र राघवने एकच आईस्क्रीम घेतलेलं पाहून ती म्हणते की आईस्क्रीम नेहमी 2 घ्यायचे असतात, कारण एक आईस्क्रीम वितळलं की दुसरं हातातच राहतं. आणि तिचं हे लॉजिक ऐकून राघव म्हणतो अरे वा सिंधू, मला तर माहितीच नव्हतं तू इतके हुशार आहेस ते. आणि त्यावर सिंधू तर अगोदर खुश होत थँक्यू म्हणते, पण नंतर तिच्या लक्षात येतं की राघव तिला चिडवत आहे, आणि त्यामुळे ती तिथेच त्याच्यासोबत भांडायला सुरुवात करते. त्यानंतर ते दोघेही हसतच गप्पा मारत आईस्क्रीम खातात. त्यानंतर सिंधू लहान लहान गोष्टींमध्ये किती आनंदी होते हे पाहून राघवला तिचं खूप कौतुक वाटतं. तो मनाशी म्हणतो की सिंधू जरी वयाने माझ्यापेक्षा लहान असली तरी मस्करीमध्ये खूप मोठ्या गोष्टी बोलून जाते. त्यानंतर सिंधूचं लक्ष तिथेच असणाऱ्या पाणीपुरीच्या गाडीकडे जातं आणि ती पाणीपुरी खाण्याचाही हट्ट करते. त्यामुळे राघव तिचा तोही हट्ट पुरवतो. सिंधूला पाणीपुरी खाताना तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून राघव तिच्याकडेच पाहत राहतो. तर सिंधू त्यालाही पाणीपुरी खाण्याचा आग्रह करते. सिंधूच्या आग्रहाखातर राघव खातो, पण त्याला ती खूपच तिखट लागते, आणि त्यामुळे सिंधू तिथे उभ्या असणाऱ्या एका बाईच्या हातातील पाण्याची बॉटल घेऊन येत राघवला पाणी देते आणि त्यानंतर त्याच्याकडेच पाहत हसत राहते. तर दुसरीकडे रुक्मिणी 5 वाजून गेले तरीही राघव आणि सिंधू घरी आले नाहीत म्हणून अस्वस्थ होत फेऱ्या मारत असते. इतक्यात राणी तिथे येते. रुक्मिणी तिला राघवला फोन करायला सांगते, पण राणी उगाच नाटक करत म्हणते की ते दोघे नवरा बायको बाहेर गेलेत, मग मी त्यांना कसं डिस्टर्ब करू. मात्र रुक्मिणी तिला सांगते की मी सांगते ना फोन लाव, मग लाव, आणि त्यामुळे राणी फोन करते. मात्र राघव फोन रिसीव करत नाही. तर राणी सांगते की 1 रिंग गेली आणि फोन बंद झाला.
त्यावर रेश्मा म्हणते की बंद झाला नाही, केला असेल. मात्र रुक्मिणी म्हणते की उगाच काहीतरी बोलू नको. राघव घरच्यांचा फोन कधीही टाळत नाही. मात्र रेश्मा म्हणते की आता गोष्ट आधीसारखी नाही राहिली काकू. आता राघव भाऊजींचं लग्न झाले. मग आता तुम्हीच सांगा, जर ते नवरा बायको बाहेर फिरायला गेले असतील आणि तिसऱ्या माणसाचा फोन आला असेल तर ते का रिसीव्ह करतील? पण हे सगळं राणी वहिनीला कसं कळणार ना? त्या तर नवऱ्यासोबत कधी बाहेर फिरायला गेल्याच नाहीत बिचाऱ्या. आणि हे ऐकून राणीला खूप वाईट वाटतं. ती नाराज होते. तर रेश्मा अजून काय बोलणार इतक्यात रुक्मिणी तिला गप्प राहायला सांगते आणि म्हणते की जर तोंड चालवायला जमतं तसं डोकं वापरायला का नाही जमत. आणि त्यामुळे रेश्मा चिडून मनाशी म्हणते की दरवेळी मीच का यांचं बोलणं ऐकून घ्यायचं. मोठ्या काकू दरवेळी राणी वहिनींची बाजू घेतात आणि राजश्री काकू सिंधूची. माझ्या बाजूने बोलायला कधीच कोणी नसतं. तर रुक्मिणी काळजीतच स्वतःशी म्हणत असते की एव्हाना त्या दोघांनी यायला हवं होतं, पण अजून कसे आले नाहीत. आणि त्यावर रेश्मा पुन्हा म्हणते की तेच ना काकू, आता ॲडमिशन घ्यायला असं कितीसा वेळ लागतो? फार तर फार अर्धा तास. पण त्यानंतर ते कुठे गेले असतील, काय करत असतील काय माहीत. आणि त्यामुळे रुक्मिणी चिडूनच त्यातून निघून जाते. तर राणी पण खूप नाराज होते. तर रेश्मा मात्र हसून त्यांच्याकडे पाहत असते. तर दुसरीकडे सिंधू हसतच राघवला म्हणत असते की राघव सर, तुम्ही मला लहान म्हणता आणि तुम्ही काय आहात मग? एक पाणीपुरी खाऊन तुम्हाला ठसका लागला आणि डोळ्यातून लहान बाळासारखं लगेच पाणी आलं. ती खूपच हसत असते. त्यामुळे राघव तिला म्हणतो की सिंधू, तू ना आता चिडणं सोडून दे, कारण हसताना तू खूप छान दिसते. त्यानंतर सिंधूला तिथे फुगेवाला दिसतो. ती राघवला म्हणते की मी एक फुगा घेऊ का प्लीज? आणि त्यावर राघव हो म्हणतो. त्यामुळे सिंधू एक फुगा घेऊन खुश होते. मात्र त्यानंतर राघव तिच्यासाठी त्या फुगेवाल्याकडून सर्व फुगे विकत घेतो आणि त्यामुळे सिंधूला खूपच आनंद होतो. मात्र त्या आनंदातच तिचा तोल जातो. मात्र राघव तिला सावरतो आणि ते दोघे एकमेकांकडे पाहतच हरवून जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघव आणि सिंधूला घरी जाण्यासाठी खूपच उशीर झालेला असतो. त्यामुळे घरातील सर्वजण त्यांच्यावर खूप चिडलेले असतात. त्यामुळे सिंधू सर्वांची मस्करी करण्याचं ठरवते आणि त्यानंतर ती न्यूज अँकरिंग करत म्हणते की बघा, या कुटुंबाला हे तुम्हाला सर्वसामान्य कुटुंब वाटत असलं तरी तसं नाही. या कुटुंबातील सर्व व्यक्तींना एक गंभीर आजार झाला आहे आणि त्या आजाराचं नाव आहे चिडोमेनिया. आणि तिचं हे बोलणं ऐकून राघव आणि राजश्री खूप हसत असतात. तर रत्नाकर, रुक्मिणी आणि राणी चिडूनच तिच्याकडे पाहत असतात. मात्र सिंधूचं न्यूज अँकरिंग सुरूच असतं आणि त्यामुळे रुक्मिणी खूपच चिडलेली असते. तर मित्रांनो, सिंधूच्या या मस्करीमुळे रत्नपारखींच्या घरात आता कोणता नवीन वाद सुरू होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.